हॅलो एव्हरीवन. आपण या टॉपिकमध्ये प्रॉब्लेम्स अँड रेमेडीज ऑफ डीसीसी बँक्स म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्या आणि त्याच्या उपाययोजना ही पाहणार आहोत. तर जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे काय, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्य हे मागील प्रकरणामध्ये तुम्ही अभ्यासलेले आहे. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समस्यामध्ये या ठिकाणी अपुरी साधन सामग्री म्हणजे जे काही भाग भांडवल पाहिजे असते तेवढं पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसते. म्हणजेच मध्यवर्ती सहकारी बँकांकडील जी साधन सामग्री आहे ती अपुरी आहे. म्हणजेच तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करू शकत नाहीत किंवा त्यामुळेच प्राथमिक संस्थांची गरज पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे हे कशामुळे होतं तर या ठिकाणी वाढत्या थकबाकीच्या प्रमाणामुळेच भांडवलाची सतत कमतरता भासते. म्हणजे साधन सामग्री अपुरी पडते. दुसरी समस्या आहे ती कर्ज वाटप आणि भाग भांडवल वाढीच्या तत्वाची फारकत. जे कर्ज वाटप किंवा भाग खरेदी यांच्यात दुवा निर्माण व्हावा, त्याद्वारे कर्ज वाटपाबरोबरच भाग भांडवलात वाढ व्हावी, यासाठी बँकांकडून अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही. म्हणजे याचाच अर्थ परंतु कर्ज वाटपाच्या प्रमाणात जे भांडवलात वाढ झालेली नाही किंवा अयोग्य प्रमाणाचे कर्ज वाटप होत आहे, जिथं गरज आहे तिथं होत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी शेतीचं कार्य किंवा त्या तत्वाला धरून जे आहे ते त्या ठिकाणी जे हितसंबंध आहेत संस्थांचे किंवा जे नातेवाईक अशा पद्धतीने कर्ज वाटप होत गेल्यामुळे वेळेवर कर्जाची वसुली होत नसल्यामुळे या ठिकाणी थकबाकी वाढते. आणि जे वाढते प्रमाण आहे हे एक बँकांचे या ठिकाणी वैशिष्ट्यच बनलेलं आहे. म्हणजे की जागतिकीकरण आणि या युगात जी ई बँकिंग सेवा हे या ठिकाणी मागे आहे, जे ज्या पद्धतीने तिथं विकास झालेला दिसून येत नाही. नेक्स्ट जी समस्या दिसते आपल्याला ती अपुरी बँकिंग सेवा. म्हणजे जे काही राज्यातच या ठिकाणी बँकांच्या ठेवीदारांना पुरेशा प्रमाणात बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये तिथं यश आहे, परंतु काही राज्यामध्ये अपयश आढळते. म्हणजे त्यामुळेच ठेवीदार आणि बँकांचा चांगला संबंध हे प्रस्थापित होण्याच्या मध्ये अडचणी निर्माण होत आहेत. म्हणजे ठेवीत वाढ होत नाही, जसं ठरवलेलं होतं त्या नियोजनानुसार त्या ठिकाणी वाढ होत नाही. म्हणजे सामान्य लोकांना ही बँकिंग जी सेवा आहे त्यामध्ये पूर्णपणे मिळू शकत नाही. नेक्स्ट जी समस्या आढळते ते संस्थेचे निरीक्षण करण्यातील त्रुटी. म्हणजे प्राथमिक सहकारी संस्थांचे निरीक्षण आणि बँकांनी करावी ही जी काही अपेक्षा आहे, परंतु पंजाब, उत्तर प्रदेश किंवा राजस्थान, जम्मू काश्मीर अशा राज्यातच अजूनही संस्थांच्या निरीक्षणाचे जे कार्य आहे ते राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली कार्य करणाऱ्या सेवक वर्गातर्फे केली जाते. पण तसेच निरीक्षणाच्या साठी किंवा कार्यासाठी सेवक वर्ग प्रशिक्षित नसल्यामुळे या अडचणी निर्माण होत आहेत. पुढची जी समस्या आढळते त्या ठिकाणी कर्ज वाटप किंवा कर्ज वाटप पद्धतीतील त्रुटी. म्हणजेच काय तर कर्जाच्या वापरावरती जे काही लक्ष किंवा त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी जी काही यंत्रणा आहे ती पुरेशी उपलब्ध नाही, किंवा कर्ज हप्त्याने किंवा वस्तू रूपाने दिले जात नाही, किंवा कर्ज वाटप हे ज्या हंगामात पाहिजे त्याचा तो समन्वय साधला जात नाही, म्हणजे योग्य वेळी उपलब्ध होत नाही, किंवा कर्जाची वसुली आणि शेतमालाची खरेदी विक्री अजूनही त्याच्यातील जो काही संबंध आहे तोही पुरेसा प्रस्थापित होत नाही. अशा ज्या त्रुटी आहेत त्या मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज वाटप आणि कर्ज वाटपाची जी काही पद्धती आहे त्यामध्ये इतक्या त्रुटी आपल्याला दिसून येतात. दुसरी समस्या म्हणजे या ठिकाणी कर्ज वाटपातील दिरंगाई. कर्ज वाटपामधील दिरंगाईमध्ये काय तर ठिकाणी कर्ज वाटपामध्ये जे काही दिरंगाई होते किंवा कर्ज वाटप जे समिती आहे ते ज्या सभा आहेत त्या वेळेवर होत नाहीत, किंवा
कर्जाचे अर्जही वेळेवर कर्ज वाटप समितीच्या सभेपुढे निर्णय यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत किंवा ठेवलेच जात नाहीत. अशा काही राजकीय हस्तक्षेपामुळेही त्या ठिकाणी बऱ्याच वेळा कर्ज वाटपामध्ये दिरंगाई होते. नेक्स्ट आहे तर तो कर्जात वाटपातील दोष म्हणजे कर्ज वाटप करताना या ठिकाणी कर्ज वाटप करण्यामध्ये कसं की अल्प मुदत कर्ज, दीर्घ मुदत कर्ज किंवा मध्यम मुदत कर्ज अशा काही फरक केला जात नाही. आणि या बँका अजूनही वैयक्तिक कर्ज देतात किंवा काही बँका कर्जावर व्याज ही अधिक दराने आकारतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी दोष आढळतो. असमाधानकारक गुंतवणूक धोरण म्हणजे जे काही या बँकांचे गुंतवणूक धोरण आहे ते समाधानकारक नाही. म्हणजेच काय तर या ठिकाणी जो काही आपला निधी आहे ती गुंतवणूक नवीन उद्योगात करत असताना त्या ठिकाणी आढळतात आणि या काही वेळेस त्या ठिकाणी त्या रोख्याच्या मोठ्या प्रमाणात अधिक गुंतवणूक केली जाते. जो काही समन्वय पाहिजे तो समाधानकारक नाही, तो असमाधानकारक आहे. अप्रशिक्षित सेवक वर्ग बँकेचं कार्य करण्यासाठी प्रशिक्षण व्यवस्था ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे किंवा हिशोब ठेवला पाहिजे, लेखापरीक्षण झालं पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे काही सेवक वर्ग आहे, जो कर्मचारी आहे तो पूर्णपणे प्रशिक्षित असला पाहिजे. पण या ठिकाणी प्रशिक्षणाचा अभाव आढळतो किंवा प्रशिक्षित नाहीये आणि या बँकांवरील राजकीय दबावामुळेच प्रशिक्षित सेवक वर्गाची निवड होत नाही आणि त्यामुळे संस्थातील जे काही व्यवहार आहेत त्याच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्यातूनच जे काही कार्य होतं ते अकार्यक्षमपणे वाढीस लागते. अशा पद्धतीने आपल्याला ही एक या ठिकाणी समस्या आढळते. नेक्स्ट जो आहे तो या ठिकाणी अनिष्पादित मालमत्तेच्या प्रमाणात वाढ म्हणजेच जे काही अनिष्पादित मालमत्ता म्हणजेच अशी मालमत्ता की ज्याच्यापासून बँकेला कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळणे थांबले आहे. म्हणजे सदरची जी मालमत्ता आहे अशी जी कर्ज निर्देशित करते तो मूळ हप्ता आणि त्याचं व्याज आणि अशा काही गोष्टी दीर्घकालापासूनच त्या ठिकाणी थांबवल्या जातात. म्हणजे त्या ठिकाणी वेळेवर कर्जाची वसुली होत नाही. मग यामुळेच काय होतं तर ताळेबंद पत्रक जे आहे त्या ताळेबंदावरती विपरीत परिणाम होतो आणि अशामुळेच मालमत्तेसाठी जी बँकेला वेगळी तरतूद करावी लागते या चुकीच्या कर्ज वाटप पद्धती तसेच अपुऱ्या आणि निष्क्रिय थकबाकी वसुली यंत्रणेमुळेच बँकांच्या अनिष्पादित मालमत्तेत वाढ होते आणि या मालमत्तेमुळेच या ठिकाणी जे अस्तित्वावर किंवा प्रश्नचिन्ह काही वेळेला निर्माण होतो. अशा पद्धतीच्या जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या समस्या या ठिकाणी आढळतात. नेक्स्ट जे आहेत आपण समस्या पाहिल्यात, पण या समस्या दूर करण्यासाठी किंवा करण्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. मग या उपाययोजना काय केल्या पाहिजेत? कारण उपाययोजना आपण इथे अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी फर्स्ट जी उपाययोजना आहे ते त्या ठिकाणी तुम्ही ठेवीत वाढ करणे म्हणजे जी काही लोकांच्याकडून म्हणजे बँकांनी आपल्या ठेवीमध्ये वाढ करणे हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु हे फक्त शाखा विस्तार किंवा कर्ज वाटपावर लक्ष केंद्रित न करता उत्पादक, व्यापारी, सामाजिक, शैक्षणिक इत्यादी संस्थांकडून अधिक ज्या ठेवी आहेत त्या आकर्षित करावेत. त्यासाठी आकर्षक व्याज दर द्यावे आणि त्यामुळे सामान्य जनतेकडूनही काही प्रमाणात ठेवी आकर्षित ठेवल्या पाहिजेत. अशा पद्धतीचे तुम्ही काहीतरी तिथं ऍडव्हर्टाइज करू शकता किंवा त्यामध्ये व्याजदर जास्त देऊ शकता. अशा पद्धतीचे प्रयत्न केले जावेत. तर कर्ज वाटपात सुलभता जे काही कर्ज द्यायचं आहे म्हणजे कर्ज वाटप करताना किंवा त्या ठिकाणी वेळेवर किंवा त्या हंगामात मंजूर करावे आणि त्या ठिकाणी जो काही कर्जाचा हप्ता आहे तोही द्यावा आणि त्याचा वापरावरती लक्ष ठेवावे. म्हणजे जे काही कर्ज दिलेले आहे ते शेती संस्थांनी हे वेळेवर उपलब्ध व्हावेत. संचालकाचे जे नातेवाईक आहेत ही संबंध आहे त्याचेही काळजीपूर्वक कर्ज घ्यावीत. अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी घ्यावीत. अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ताळेबंद असला पाहिजे आणि त्या ठिकाणी तो कर्ज वाटपामध्ये सुलभता असली पाहिजे. म्हणजे कार्यपद्धतीत सुधारणा. मग बँकांच्या कार्यपद्धतीत त्या ठिकाणी नियमितपणा किंवा कार्यक्षमता आणणे ह्या पद्धतीचे उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यातूनच कृषी कार्यासाठी जे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळू शकत नाही ते मिळू शकतील या पद्धतीमुळे. तर नेक्स्ट येतो तो योग्य
गुंतवणूक म्हणजे जे काही अयोग्य गुंतवणूक होते म्हणजे योग्य प्रकारे गुंतवणूक करणे, म्हणजे बँकांचा जो निधी आहे त्याची गुंतवणूक योग्य प्रकारे किंवा योग्य प्रकारे किंवा नियोजनबद्ध झाले, त्याचं जर काय धोरण आहे तो प्लॅन ठरला की कोणत्याही दबावाखाली गुंतवणूक करणे टाळायचेच, त्या ठिकाणी टाळणे गरजेचं आहे. अयोग्य कर्ज वाटप किंवा अनावश्यक कार्यासाठी जे कर्ज दिलं जातं याचंही आपण त्या ठिकाणी कमी केलं पाहिजे, किंवा कर्ज परत करण्याची जी क्षमता आहे या शेतकऱ्यामध्ये कर्ज परत करण्याची किती क्षमता आहे हे विचार करूनच त्या ठिकाणी ती गोष्ट ते कर्ज देणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीचे जे अनावश्यक किंवा जो अयोग्य पद्धतीने गुंतवणूक होते आहे ते टाळणं गरजेचं आहे असं आपल्याला दिसून येतं. तर थकबाकीतील वसुली म्हणजे थकबाकी, आता थकबाकी म्हणजेच काय, संस्थांकडील किंवा व्यक्तीकडील या ठिकाणी थकबाकीची वसुली जी आहे त्याचा वेग वाढवला पाहिजे किंवा लवकरात लवकर वसूल केली पाहिजे. म्हणजे कर्जफेडीच्या बाबतीत टाळाटाळ करणारे व्यक्ती किंवा संस्था यांच्या विरुद्ध कारवाई करायलाच पाहिजे. म्हणजे राजकीय दबावास न जुमानता कायदेशीर मार्गाने थकबाकी थकीत जो कर्ज आहे ते वसुली करावेत. अशा संदर्भात सहकारी खात्याने किंवा थकबाकी वसुलीच्या बाबत निर्देशन जे केलेले आहे, अनिष्पादित मालमत्ता ठेवणे तसेच बुडीत कर्जाबाबतच्या नफ्यातून तरतुदी करण्याचे जे आदेश दिले आहेत याचंही त्या ठिकाणी पालन करावे. नेक्स्ट जो उपाययोजना आहे ते प्रशिक्षित सेवक वर्ग नेमणे, म्हणजे बँकेद्वारे जे सेवक वर्गाची भरती करणे किंवा करत असताना कोणाचेही हितसंबंध किंवा नातेवाईक हे न विचारात न घेता किंवा राजकीय दबावाकडे दुर्लक्ष करून जो शिक्षित आहे त्याला खऱ्या अर्थाने ते कार्य करता येतं, तो जो प्रशिक्षित आहे अशाच व्यक्तीला या ठिकाणी बँकेच्या कार्याबाबतची माहिती आहे असाच सेवक वर्ग नेमणे आवश्यक आहे. किंवा तो कर्मचारी वर्गासाठी प्रशिक्षण सपोज प्रशिक्षित नसेल तर त्याला प्रशिक्षित बनवणे हेही आवश्यक आहे. म्हणजे जुन्या कर्मचारी वर्गास त्या ठिकाणी उजळणी म्हणून प्रशिक्षण दर 2-3 महिन्याने त्या ठिकाणी प्रशिक्षण देणं ही या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे बँकेची कार्य आणि पार पाडवायच्या भूमिका हे लक्षात घेऊनच बँकेने प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावा. आणि नवीन बँकिंग जी पद्धती आहे म्हणजे सुरुवातीला आपण चलन भरत होतो, मग नंतर म्हणजे सगळे काय होतं ते पेपर बँकिंग होतं, पण आता पेपरलेस बँकिंग मध्ये आपण ग्रीन बँकिंग बघतो, ई बँकिंग बघतो. अशा जे काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे, त्याचाही या बँकेमध्ये समावेश केला पाहिजे. तेव्हा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लोकांच्या सोयी वेळेवर होतील, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी काम होईल. म्हणजेच त्या ठिकाणी ती उपाययोजना करणे गरजेचं आहे. म्हणजे नेक्स्ट जो उपाय आहे तो कर्ज वापरावर नियंत्रण. म्हणजे जिल्ह्यातील सहकारी संस्थांना जे कर्जाचे वाटप केल्यानंतर किंवा कर्जाचा वापर ज्या कारणासाठी कर्ज दिलेलं आहे त्या कारणासाठी उत्पादन कार्यासाठी दिले जात असेल तर तिथेही त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं का, ते पीक आहे का, त्याच्या पद्धतीने तो व्यवस्थित शेतीचं म्हणजे विकास सुरू आहे का, या गोष्टीकडेही लक्ष देणे गरजेचं आहे. म्हणजे मुदतीच्या ठिकाणी संस्थांनी जे कर्ज वापरावरती देखील ठेवली पाहिजे. म्हणजे शेतीसाठी जे हंगामी कर्ज देताना त्या ठिकाणी वस्तू रूपात म्हणजेच बियाणे, खते, जी त्या ठिकाणी जंतुनाशके इत्यादी स्वरूपातीलच कर्जाच्या स्वरूपात त्या ठिकाणी ती वस्तू द्यावी आणि त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढून कर्ज वसुली होणं म्हणजे कर्ज वसुली करण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, त्यासाठी ती मदत ठरेल. नेक्स्ट जे आहे ते राजकीय दबावावर, या ठिकाणी दबावापासून दूर कर्ज, राजकीय दबावापासून दूर म्हणजेच या बँकांनी राजकीय दबावाचे वर्चस्व न मानता किंवा न जुमानता कर्ज ही योग्य व अर्थक्षम संस्थांना द्यावीत. म्हणजे त्यामुळे काय होईल की वसुलीची समस्या निर्माणच होणार नाही. म्हणजे बँकांना नित्याच्या कार्यात जे राजकीय हस्तक्षेप करू दिले जाऊ नयेत. म्हणजे बँकांनी व्यवहारात बँकिंग तत्वे किंवा रिझर्व्ह बँकेने जे काही ठरवून दिलेले प्रत्येक सहकारी खात्याला जे आदेश आहे त्याचेही पालन केले जाईल. अशा पद्धतीने ही राजकीय दबावापासून दूर राहिल्यामुळे ही समस्या दूर होण्यासाठी उपाययोजना महत्वाची ठरते. व्यवस्थापकीय खर्चात कपात.
तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतून अतिरिक्त हा जो कर्मचारी वर्ग नेमला गेला आहे त्याचंही प्रमाण कमी व्हावे. तसेच व्यवस्थापकीय जो खर्च आहे म्हणजे मॅनेजमेंट वरती जो एक्सपेंडिचर येतो आहे तो कमी करावा, म्हणजे त्यामुळे काय होईल तर नफा वाढवण्यामध्ये मदत होईल. अशा पद्धतीने म्हणजे सहकारी बँकांची स्थिती सुधारेल. तर नेक्स्ट जो पुढची समस्या दूर करण्यासाठी जी उपाययोजना आहे त्यामध्ये सामाजिक दबावातून कर्ज वसुली, म्हणजेच बँकांकडील राजकीय नेत्यांच्या दबावाखाली असणाऱ्या संस्थांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप झाले किंवा दिले गेले, तर अशा कर्जफेडीबद्दल संस्थांनी जो दृष्टिकोन आहे तो नकारात्मक आहे. कारण त्या संस्थांवरती सामाजिक दबाव आणून जी कर्ज वसुली केली पाहिजेत असे वेळप्रसंगी कायदेशीर मार्गाने तारण किंवा मालमत्ता लिलाव करून या ठिकाणी कर्ज वसुलीवर भर दिला पाहिजे. अशा पद्धतीतून त्या ठिकाणी कर्ज वसुली करणं गरजेचं आहे. म्हणजे सामाजिक दबाव म्हणजेच नातेवाईक हितसंबंध किंवा राजकीय नेत्यांचे हितसंबंध अशा दबावाला न जुमानता त्या ठिकाणी वेळेवर कर्ज वसुली करून घेतली पाहिजे. अशा पद्धतीच्या आपण जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याचे उपाय आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समस्या आणि त्याचे उपाय हे समजलं असेल. थँक्यू.